आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काही जिल्ह्यात महाविकास आघाडीनं एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय। कोल्हापूर, धुळे आणि धाराशिव या तिन्ही ठिकाणी मविया एकत्र निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे। धुळ्यात 5 आमदार असल्यानं जिल्ह्यात सध्या महायुतीसाठी अतिशय अनुकूल असं वातावरण आहे। नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुका महायुतीच्या नावानं लढण्याचे आदेश पक्षातर्फे पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेत। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याचा निर्णय झालाय। परवा कोल्हापुरात काँग्रेसचे नेते सतेज पाटील, शिवसेनेचे नेते विनायक राऊत, सुनील प्रभू यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे। धाराशिवमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी मवियामधून लढणार आहे। दरम्यान धुळ्यामध्ये एकत्र लढून महायुतीला शह देणार असल्याचा विश्वास शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी कामराज निकम यांनी व्यक्त केलाय। महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहेत, पण आम्हाला समोर महायुती एकत्र दिसत नाही। ते वेगवेगळे लढणारच आहेत, कारण भारतीय जनता पार्टी आता स्वबळावर लढण्याची जी घोषणा करत आहेत, त्याच्यामुळे त्यांची युती होणार नाही। त्यांचे वेगवेगळे लढतील, परंतु आम्ही एकत्र लढून या इलेक्शनमध्ये मुसंडी मारून तुम्हाला विजय मिळवून देऊ याच्यात